नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 61. या सर्व आदर्शांचा मेरुमणी म्हणजे स्थितप्रज्ञ, जो सदैव समाधीच्या अवस्थेत असतो. त्याचे सुख, दुःख, आसक्ती, क्रोध इत्यादी सर्व मानसिक कल्लोळ निमालेले आहेत. सर्व मानसिक द्वंद्व शमलेली आहेत. कासव ज्याप्रमाणे आपले हातपाय आवरून घेतो, त्याप्रमाणे तो आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून आहे. पण ही गोष्ट त्यानं बळजबरीनं केलेली नाही, तर त्याला परमची म्हणजे परमात्म्याची अनुभूती आलेली असल्यामुळे विषयांच्या रसाची मातब्बरी वाटत नाही. म्हणून त्याची इंद्रिय विषयांच्या बाबतीत अलिप्त आहेत. त्याला विषयांची आवडही नाही आणि द्वेषही नाही. अशी त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्या मनात अशी एक विलक्षण प्रसन्नता आहे की जिच्यामुळं दुःख त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत. त्याची बुद्धी ही अशी स्थिर झाली आहे की ज्याप्रमाणे समुद्रात मोठ्या नद्यांचं पाणी सतत मिसळत असूनही त्याची पातळी स्थिर असते, त्याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या इच्छा त्याच्या मनात शिरल्या तरी त्याचं मन अविचल राहतं. त्याच्या या मनोबुद्धीची धारणा अशी झाली आहे की इतरांचा दिवस ही त्याची रात्र असते. म्हणजे इतरांना ज्या गोष्टीत आवड आहे अशा त्याला आवडत नाहीत, आणि याउलट इतरांची जी रात्र तो त्याचा दिवस असतो. याचा अर्थ अध्यात्म आणि आत्मानुभूती इतर जणांना आवडत नाहीत, पण त्याला या गोष्टी पराकाष्ठेच्या आवडतात. तो आत्मनी एव आत्मना तुष्टः असा सदैव आत्मरंगात रंगलेला आहे. आता त्याला नैष्ठिक म्हणजे अखेरची पूर्ण शांती मिळालेली आहे. या अवस्थेला ब्राह्मी अवस्था म्हटलेलं आहे. ही शेवटपर्यंत अनुभवून अंतकाली तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे मोक्षपदाला पोचतो. असा ईश्वराच्या अत्यंत निकट पोचलेला माणूस म्हणजे स्थितप्रज्ञ. यानंतर आपण आसुरी संपत्तीबद्दल थोडा विचार करू. आदर्श मानवाचं चित्रण केल्यानंतर विरुद्ध स्वभावाचे अर्थात आसुरी स्वभावाचे वर्णन क्रमप्राप्तच आहे. कारण नुसत्या काळ्या किंवा पांढऱ्या रंगानं चित्र होऊ शकत नाही. त्यासाठी दोन्ही रंग लागतात. 9व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात राक्षसी आणि आसुरी या दोन्ही शब्दांचा उपयोग केला आहे. शांकर भाष्यात या शब्दांचा अर्थ असुर हे फसवून लुटणारे, तर राक्षस हे क्रूरपणे हिंसा करून पीडा देणारे असा दिला आहे. परंतु एवढा सूक्ष्म भेद न करता 16व्या अध्यायात आसुरी प्रवृत्तीचा विस्तार दाखवताना हे सगळे दुर्गुण आसुरी संपत्तीमध्ये समाविष्ट केले आहेत. आसुरीम संपदम अभिजातस्य याचा अर्थ बॉर्न फॉर डेमनिक लॉट असा दिला आहे. तेव्हा संपत शब्दाचा नेहमीचा संपत्ती हा अर्थ न घेता मानवी अंतःकरणातील सद्गुणांचा म्हणजे दैवी संपत अथवा दुर्गुणांचा म्हणजे आसुरी संपत साठा असा करता येईल असं मला वाटतं. 16व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंतचे आसुरी स्वभावाचे केलेले वर्णन जणू 19-21व्या शतकात कुणीतरी लिहिलेलं असावं इतकं आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतं. सत्तालोलुप राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, क्रूर गुंड मवाली, लबाड तथाकथित समाजसेवक, ढोंगी साधू स्वामी अशा सर्व असुरांचं मूर्तिमंत चित्र या वर्णनात दिसून येतं. याचा अर्थ आसुरी प्रवृत्तीची माणसं आज जशी आहे तशी भूतकाळात होती आणि भविष्यातही असतील. शुष्ट वा दुष्ट प्रवृत्ती प्रत्येकामध्ये अधिक कमी प्रमाणात असतातच.
दुष्ट प्रवृत्ती वाढवून त्यांनी सद्गुणांवर मात केली की माणसाचा असुर होतो. आपल्याला असुर व्हायचं नसेल तर सदैव जागृत राहायला हवं. आजच्या परिस्थितीत अनेकानेह मोह आपल्याला भुलवून कळायच्या आत वाममार्गाकडे ओढून नेतात. त्यामुळे पूर्वीपेक्षाही आजकाल आसुरी वृत्तीचं थैमान समाजात वाढलेलं आणि चाललेलं दिसतं. ही एक अतिशय चिंतेची बाब आहे. आसुरी वृत्तीच्या मुळाशी असलेले दुर्गुण म्हणजे अहंकार, बल अर्थात पैसा, सत्ता, अधिकार, शारीरिक सामर्थ्य इत्यादींची शक्ती जी दुसऱ्याला पीडा देण्यासाठी वापरली जाते, दर्प म्हणजे उद्धटपणा, काम, क्रोध, लोभ, स्वार्थ, क्रूरता इत्यादी. अशा माणसांचा अहंकार एवढा मोठा असतो की ते स्वतःला ईश्वर समजू लागतात आणि मग म्हणू लागतात की हे जग परमेश्वरावाचून आहे. त्याला सत्याचं अधिष्ठान नाही, ते निराधार आहे, वगैरे वगैरे. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.